माझा दिसत त्याचा दिसत नाही ना. आता ताडासंग करणार आजपासून जागतिक योग दिवस हा साजरा करण्यात येतो आहे. सर्वप्रथम आज जागतिक योग दिवसाच्या निमित्ताने सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मला वाटतं आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आज एक योगा आपण बघितलं असेल, एक पृथ्वी एक स्वास्थ्य अशी नवीन घोषणा मोदींनी या ठिकाणी दिलेली आहे. आणि दररोज आपण सगळ्यांनी योगा केला पाहिजे. आपल्या मानसिक संतुलनासाठी, शारीरिक संतुलनासाठी हा योगा अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून मोदीजींनी याचा प्रचार प्रसार देशभर नाही तर जगभर केलेला आहे. आज संपूर्ण जगामध्ये बघतात आपण आज योग दिनाच्या निमित्ताने सर्वदूर योगा केला जातो आहे. पण दररोज योगा म्हणजे जवळपास आज 180च्या वर देशांमध्ये हा योगा जाऊन पोचलेला आहे. आपलं स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल आणि खरंच मानसिक स्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर योगा करणं हे अतिशय आवश्यक आहे. हा संदेशसुद्धा मोदींनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेल की आपण दररोज थोडा वेळ काढून सकाळी योगा हा केलाच पाहिजे. आपली शरीर प्रकृती चांगली ठेवली पाहिजे, खानपान चांगलं ठेवलं पाहिजे. मोदींनी ज्याप्रमाणे आवाहन केलेलं आहे, कारण मोदींचा भर त्या योगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हा प्राचीन असे ही आमची एक प्राणायाम पद्धत आहे. पण आज देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये हा योगा जाऊन पोचलेला आहे. आणि म्हणून पुन्हा मी मनापासून या योग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्ही सुद्धा आज योग केलेला आहे, तुमचा अनुभव कसा आहे? नियमित सुद्धा तुम्ही करतात का? मी योगा आज केलेला आहे. मी योगा खरं सांगतो मी फार करत नाही. मी दररोज 7-8 किलोमीटर पळतो, मी जिम करतो, मी वेट ट्रेनिंग करतो. मी लहानपणापासून कुस्तीगीर आहे एक चांगला. मी कबड्डीचा खेळाडू आहे. आणि त्यामुळे मी व्यायाम दररोज करतो. पण योगा फार कमी करतो, म्हणजे प्रामाणिकपणे सांगायला काही हरकत नाही. पण निश्चित आता मी योगाला सुरुवात करणार आहे. कारण आता वयामानाने सुद्धा फार वजनं उचलणं, वेट ट्रेनिंग करणं हे फार योग्य नाही असा सल्लाही मला अनेक डॉक्टरांनी दिलेला आहे, तज्ज्ञांनी दिलेला आहे. आणि म्हणून मी आता दररोज योगा करण्याचा प्रयत्न करेन.